मी सकाळी टी व्ही बघत होतो तेव्हाच ही बातमी टी व्हीवरती झळकली. पहिल्यांदा असं वाटलं होतं की हा किरकोळ काहीतरी अपघात झाला आहे आणि अजित पवार त्याच्यातून सही सलामत बाहेर पडतील. परंतु नंतर जे विमान कोसळल्याचे चित्र दाखवले गेले तेव्हा लक्षात आलं की हा फार मोठा अपघात होता. त्याच्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आमचा तर कुटुंब प्रमुखच. त्यानंतर एक पुढच्या 2-3 दिवसात त्या ठिकाणी निश्चितपणानं काहीतरी या ठिकाणी लक्षात येईल. हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे. बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री असताना त्यांनी बीडच्या विकासाला गती देण्याचं काम केलं. अनेक नवीन प्रोजेक्ट बीड जिल्ह्यात राबवायच्या बाबतीत त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळं आमच्या दृष्टिकोनातून, माजलगाव मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना आहे आणि निश्चितपणानं याचा परिणाम आमच्यावरती होणार आहे. मी परमेश्वराला प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि त्यांचं जे महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न होतं ते परिपूर्ण करण्यासाठी आम्हाला ताकद मिळो. काही आठवणी आहेत, पण खूप काही सांगण्यासारखं आहे. पण आता या परिस्थितीमध्ये मी नाही. नंतर कधीतरी मी त्यांच्या आठवणीच्या बाबतीत या ठिकाणी बोलेन. बारामती ते पूर्ण देशासाठी फार मोठी दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. दादांचं अचानक जाणं म्हणजे कालच आम्ही कॅबिनेटमध्ये एकत्र होतो आणि असं काही होईल असं कधी स्वप्नात देखील वाटलं नाही. दादा इतके फिट होते, इतके काम करत होते, व्यवस्थित होते. असा धडधाकट माणूस अशा अपघातात दुर्दैवी आहे जाणं आणि हा धक्का फार मोठा आहे महाराष्ट्रातील सर्व लोकांना. खरं म्हणजे असं कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल की अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील. ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना अजितदादांच्या जाण्याने झालेली आहे.